आता सुरू होत आहे देशातला सगळ्यात मोठा खटला, आपकी अदालत रजत शर्मान सोबत। नमस्कार, आपकी अदालत मध्ये तुमचं स्वागत आहे। आपकी अदालत मध्ये आज सादर करूया एक अशा व्यक्तिमत्वाला ज्यांचे जगभरात करोडो चाहते आहेत। यांचा ना कोणता व्यापार आहे ना कोणता बिझनेस आहे, फक्त एक पोथी आहे आणि जगभरात यांनी राम कथा ऐकवून रामाच्या चरित्राला सरळ आणि सोपं बनवून सादर केलंय। प्लीज वेलकम आजच्या जमान्यातले तुलसीदास मोरारी बापू। आणि आपल्या अदालतमध्ये आजच्या आपल्या या खास कार्यक्रमासाठी आपले जज आहेत एक सुप्रसिद्ध पत्रकार विनोद अग्निहोत्री, आणि याआधी की आपल्या अदालतमध्ये आजचा खटला सुरू होईल, आजचे जज विनोद अग्निहोत्री यांची परवानगी घेऊया आजची कारवाई सुरू करण्यासाठी। अदालतची कारवाई सुरू करण्यासाठी परवानगी। तर चला आजचा खटला सुरू करूया। आपकी अदालतमध्ये पहिला आरोप मुरारी बापू यांच्यावर। आपकी अदालतमध्ये रामकथा वाचक मुरारी बापू यांच्यावर आरोप आहे की हे कथेच्या नावावर स्टंट करत असतात। बापू, सगळ्या जगामध्ये मोठ्या श्रद्धेने तुमचं नाव घेतलं जातं, इतका आदर आहे त्याबद्दल पहिलं आता पण कित्येकदा तुम्ही असं काहीतरी बोलून जाता, असं काहीतरी करता जे दुसऱ्या साधू संतांना थोडं दुखावलं जातं। कधी किन्नरांना कथा ऐकवण्याबद्दल बोलता, कधी सेक्स वर्कर्सना कथा ऐकवण्याबद्दल, कधी मुसलमानांना कथा ऐकवण्याबद्दल। तर ते लोक म्हणतात की असं केल्याने हिंदू धर्माला धोका होऊ शकतो। आधी तर मी असं म्हणेन की हा स्टंट नाहीये। वंचित, उपेक्षित, तिरस्कृत यांच्याबद्दल माझा एक स्टँड आहे। हा स्टंट नाहीये, हा स्टँड आहे। आणि जी आपली पूर्ण परंपरा आहे, जो प्रवाह धारा वाहतो आहे, त्यामध्ये मी वाहून जात आहे। कोणालाही दुखावण्याचा कसलाही हेतू नाहीये। आणि माझा रामचरितमानसचा एकच उद्देश आहे की सुधारण्याचा प्रयत्न कधीच करू नये, स्वीकारण्याचा प्रयत्न केला पाहिजे। तर मी स्वीकारण्याचा स्वभाव घेऊन फिरत आहे। लोक म्हणतात जसं जमशेदपूरमध्ये तुम्ही म्हणत असायचे, तुम्ही म्हणालात की या अल्लाह, तर एका संताने विचारलं की यांना रामचरितमानस अल्लाने शिकवलं की देवाने? आता बघा, देशामध्ये वाणी स्वतंत्र आहे, तर साधू संतांवर तर कुणाचा अंकुश नाहीये, ते निरंकुश असतात त्यांच्या जगामध्येच। पण ईश्वर आणि अल्लामध्ये कोणी भेदभाव सुरू केला आहे, नाही व्हायला पाहिजे। विश्ववंदनीय गांधीबापू देखील ईश्वर आणि अल्लाह, कारण की एका परमतत्वाच्या प्रती वेगवेगळ्या श्रद्धेच्या माध्यमातून ही हाक आहे। कोणी अल्लाह म्हणून हाक मारली, कोणी ईश्वर म्हणून हाक मारली। तर माझा असा कोणता हेतू नाही की मी अल्लाह बोलून कोणाला तरी आकर्षित करू। माझ्या तोंडून सहजपणे निघून जातं की अल्लाह करो की असं हो, अल्लाह करो की असं नको व्हावं। आता ते याला स्टंट का म्हणतात याचं एक उदाहरण देतो, जे सगळ्यात ताजं उदाहरण आहे। ते असं आहे की तुम्ही सेक्स वर्कर्सना, वेश्यांना अयोध्येमध्ये बोलवलं रामकथा म्हणण्यासाठी। आता अयोध्येमध्ये राहणारे तर नाराज झाले ना त्या गोष्टीवरनं? काही लोक नाराज झालेही असतील, नक्कीच। पण वेश्यांना केंद्रामध्ये ठेवून मी रामचरितमानसची कथा सुरू करणार होतो, आणि तुलसीदासांनी वेश्यांना एक जी पातीच्या ओळीत त्यांना पहिलं स्थान दिलं आहे, आणि रामचरितमानसमध्ये त्यांचा उल्लेख सुद्धा आहे। तर मी विचार केला की ज्या रामचरितमानसचं प्रकाशन अयोध्येमध्ये झालं आहे 1631 मध्ये, का नाही मग त्याच विषयावर तेथेच संवाद करण्यात यावा। तर मला वाटते की मोक्षप्राप्तीची नगरी आहे अयोध्या। आपल्या जितक्या नगरी आहेत मोक्षप्राप्तीच्या, ज्या आपल्या श्रद्धास्थानी आहेत, त्यामध्ये सगळ्यात पहिलं नाव येतं अयोध्या। तर ही उद्धार करण्याची जी भूमिका आहे, सर जी पतित पावनी आहे, मला वाटलं, माझ्या सत्तेत विवेकबुद्धीने सांगितलं की ही कथा तिथेच झाली पाहिजे, आणि मी केली। एक अयोध्येचे कथाकार आहेत
महंत पवनदास त्यांनी म्हटलं की मोरारी बापू यांनी वेश्यांना अयोध्येत बोलवून अयोध्येला प्रदूषित केलंय. गंगेमध्ये जर कोणी मळकट घाणेरडे कपडे घालून आंघोळीला गेला तर घाणेरडा पवित्र होऊन जातो. गंगा अपवित्र नाही होऊ शकत. मुरारी बापूच्यामुळे किंवा वेश्या बहिण्यांच्या येण्यामुळे जर अयोध्या अपवित्र होत असेल तर या अयोध्याचं मूल्य काय राहील? ही 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 सोचदायिनी म्हटली जाईल, मोक्षदायिनी नाही म्हणता येणार. तुम्ही म्हटलं की वेश्या गुरु आहेत, समाजाचं शगुन आहे. अगदीच. शास्त्रांमध्ये म्हटलं गेलं की वेश्यांकडून शगुन घेतलं जातं. वेश्या जर समोर आल्या तर तो शुभ संकेत असतो. आणि श्रीमद भागवतमध्ये 24 गुरु दत्तांनी केले आहेत. त्यामध्ये एका वेश्येला त्यांनी आपला गुरु मानला आहे, कारण ती वाट बघत होती आपल्या ग्राहकांची. खूप वेळ झाला कोणीच ग्राहक नाही भेटलं, तर तिचं चित्त परिवर्तित झालं की ती वाट मी जर परमात्म्याची पाहिली असती तर तो मला कधीच भेटला असता. आणि हाच दृष्टिकोन आत्मसात करूनच दत्तांनी तिला गुरु मानलं. हेच तर ते लोक म्हणत आहेत की जर तुम्हाला वेश्यांबद्दल काही म्हणायचं असेल, त्यांच्या सन्मानार्थ काहीतरी बोलायचं असेल, समाजाला त्याबद्दल सांगायचं असेल, तर तुम्ही रेड लाईट एरियामध्ये जाऊन सांगा. वेश्यांना अयोध्येमध्ये का घेऊन आलात? रेड लाईट एरियामध्ये मी गेलो होतो, मग मी अयोध्येला गेलो आणि मी तिथे स्पष्टपणे आता सांगितलं. हा तर घोटाळ्याचा विषय होईल की तुम्ही रेड लाईट एरियामध्ये गेलात. ते तर मी तुम्हाला अनुभव सांगितला की मी तो गेलो होतो. मी एका कोठ्यावर गेलो. एका माणसाने खूप दारू प्यायला होता. त्याने मला ओळखलं आणि योगायोग समजा तो गुजराती निघाला. बोला, मी तो राजकोटमध्ये देखील तुमचे पाय स्पर्श केले होते, अहमदाबादमध्ये सुद्धा, इथे देखील तुम्ही आलात. मी किती त्याला नकार केला की अरे थांब दादा थांब. तो खूपच जबरदस्ती करत राहिला. तर तो हेच म्हणेल ना की आम्ही एकटे नाही फिरत, मुरारी बापू देखील माझ्याबरोबर रात्री फिरत असतात, तर मी काय करू? तो तर कदाचित ते गाणं म्हणेल ना, हमको जो ताने देते हम खोए हैं इन गलियों में, हमने उनको भी चुप चुप के आते देखा है इन गलियों में. ते तर काही म्हणू शकतात, परंतु मी कामाला घेऊन वेश्येजवळ गेलो नव्हतो, मी रामाला घेऊन वेश्येजवळ गेलो होतो. पण जे साधू संत आहेत त्यांचं म्हणणं आहे की अयोध्येमध्ये जिथे रामाचं मंदिर आहे, जिथे रामाच्या प्रती श्रद्धा ठेवणारी लोक येत असतात, तिथेच हे सगळं करणं हा एक प्रकारे स्टंट नव्हता का? पब्लिसिटीसाठी, चर्चेसाठी? जर भगवान रामाने उद्धारासाठी स्टंट केला आहे तर मी पण नक्की स्टंट करत आहे. रामाचा हा स्टंट होता. जर उद्धाराच्या पूर्ण प्रक्रियेला तर तुलसीने देखील स्टंट केला आहे आणि तुलसीच्या पाऊलखुणावर मी बापू चालत आहे. पण रामाने स्टंट केला असं कोणी म्हणू शकतो? रामाचं अवतार कार्य होतं, तुलसीचं संत कार्य होतं आणि माझं हे सहज कार्य आहे. एकाने असं देखील म्हटलं की जर असंच करायचं आहे मुरारी बापूंना तर काश्मीरमध्ये जावं, आतंकवादींना सुधारण्याचं काम करावं, त्यांना रामकथा ऐकवावी. मी आधीच सांगितलं, माझं मिशन सुधारण्याचं नाहीच आहे, स्वीकारण्याचं आहे. आणि जर मला काश्मीरमध्ये बोलवलं तर मी आपकी अदालतमध्ये जनतेसमोर, जज साहेबांच्या समोर वचन देतो की मी प्राधान्य देईन तेथे जाण्यासाठीच. तिथे तर मुरारी बापू तरुणांना ट्रेन केलं जातं ना की जिहादमध्ये हिस्सा घ्याल तर तुम्हाला हुरे मिळतील. बघा, तथाकथित धर्मांनी भीती आणि मोह दाखवूनच आपल्या धर्माचा प्रचार करण्याचं एक नेटवर्क बनवलंय. आजचा तरुण, माझ्या अनुभवामध्ये, मी 55 वर्षापासून बोलत आहे आणि मागच्या 30 वर्षामध्ये तर मी या निष्कर्षावर पोहोचलो आहे की आजचा तरुण कट्टरता काय आहे आणि करुणा काय आहे त्यामध्ये आपल्या विवेकाने जज करू शकतो तो. तर उदारता आणि संकुचितपणामध्ये जो काही बघतो आहे, तर मला असं वाटतंय की युवा समजतोय सगळं. तुम्ही कधी प्रयत्न केलात की पाकिस्तानला जाऊन कमीत कमी इम्रान खानला, नवाज शरीफला, तिथल्या सैन्याच्या ऑफिसरला त्यांना समजावं की रामाने काय शिकवण दिली आहे? पण माझी रामकथा हिंदुस्थानातली संसद देखील ऐकायला तयार नाही, तर ते कसं काय ऐकतील? आधी या लोकांना तयार करा, मी व्यासपीठ घेऊन राजपीठापर्यंत जाऊ.
यांना तर इतकं बदलण्याची गरज नाहीये ना. हे तर तसंही तुम्हाला खूप मानतात. मोदीजी तर तुमचा खूप आदर करत असतात. नाही, माझं म्हणणं असं कोणत्या एका व्यक्तीबद्दल नाहीये. पण जे राम नामाला घाबरतात ना, त्यांच्याप्रती हा संकेत आहे. मला पाकिस्तानात जायचंय. चांगली नाती व्हावीत, कोणती गडबड होऊ नये माझ्यामुळे. तर मी खूप वर्षापासून म्हणत आहे, की मला पाकिस्तानात जायचंय. व्यासपीठ घेऊन, राजपीठ घेऊन नाही. तर का नाही जाऊ शकत? आधीच परिस्थिती अशी आहे. अ, अ, एकतर काही कराचीचं निमंत्रण आहे, मला लाहोरचं निमंत्रण आहे. जोग आमच्या रामचरितमानसमध्ये लिहिलं आहे, जोग लगन ग्रह वारी, तथी या 5 गोष्टी अनुकूल झाल्या, तर नक्की देखील तिथे सुद्धा कथा सांगेन मी. तर तुम्हाला वाटतं तुम्ही त्या लोकांना स्वीकारू शकता किंवा सुधारणार तर आता नाहीच त्यांना? सुधारणं हे माझं मिशन नाहीये. मी प्रेमाने दोन्ही हात पसरवेन. जसे रामाने सुग्रीवासाठी पसरवले होते, विभीषणासाठी पसरवले होते, समाजाच्या नाविकांसाठी पसरवले होते, इवन दगडांसाठी देखील पसरवले होते, राक्षसांसाठी पसरवले होते. अजानभाऊ होते राम. व्यासपीठाचा प्रवाह देखील अजानबाहूच आहे. मी त्याला आवाज देईन, प्रेमाने आवाज देईन. मी कोणताही उपदेश द्यायला थोडीच जाणार आहे. मी बोलावण्यासाठी जाणार आहे. जसं तुम्ही म्हणालात की पाकिस्तानला जायला तयार आहे याची चर्चा होईल. मी वाचलं की तुम्ही स्मशान घाटावर जाऊन रामकथा सांगितली. बनारसमध्ये एक केली होती. बघा, अशा कथा तिथेच झाल्या पाहिजेत जिथे व्हायला पाहिजेत. जशी अयोध्यामध्ये झाली आणि अयोध्या, बनारस काशी महास्मशान आहे, जिथे विश्वनाथाची क्रीडाच तर स्मशानात होत असते. जर तिथे ते निरंतर क्रीडा करतात तर ती कथा तर तिथेच झाली बघा, पाहिजे. विचित्र गोष्ट नाही की काशीमध्ये कथा विश्वनाथाच्या मंदिरामध्ये व्हावी, नाही तर तिथल्या स्मशान घाटावर होते. विश्वनाथामध्ये आधी जागा तर बनवा, आजूबाजूला जरा जागा तर बनवा, की लोक कथेसाठी बसू शकतील. तिथे लहान गळ्या आहेत, बसण्यासाठी जागा, थोडी साफसफाई तरी करा, मग मी येईन. एक व्हिडिओ तुमचा आजकाल खूप व्हायरल होत आहे. तुम्ही लोकांना म्हणालात की जिओ और पिओ. हे बघा साहेब, हे आजकालच्या टेक्नॉलॉजीची मेहरबानी आहे, मीडियाची पण मेहरबानी आहे, की त्याच्या आजूबाजूचा संदर्भ काढून टाकून, तो एडिट करून, ज्यामुळे भरपूर चर्चा होईल एवढाच तुकडा तिथे दाखवला जातो. कमीत कमी माझी पुढची 5 मिनिटं, मागची 5 मिनिटं ऐकली जावी, ज्यामध्ये मी कोणत्या स्वरूपात जिओ आणि पिओ म्हटलं आहे ते तरी. धन्यास्तै कृतीनः पिबन्ति सततम श्रीराम नामामृतम. राम नाम पिओ. राम नामच सोमरस आहे, कारण तुलसींनी म्हटलंय की राम सोम आहे. तर मी आधी काय म्हटलंय, नंतर काय, तर मी म्हटलं की अरे खूप पिओ जिओ, तर या जिओचा सुद्धा लोक चुकीचा अर्थ काढायला लागलेत. आता मी कुठे जाऊ? आता म्हटलं बापू कुठल्या कंपनीची जाहिरात करत आहेत, तर कसं यांना समजावू? तर आता संधी आहे, समजावा लोकांना की तुम्ही खरं काय म्हटलं होतं. मी खरं तर असं म्हटलं होतं की असं प्या, की आजकाल तुम्ही जे पित आहात ते खूप अगदी फिकं पडून जाईल. असं जगा, की जसं कलियुगाचा प्रभाव आहे, की माणसाचे सगळे सत्वगुण संपायच्या मार्गावर आहेत. रजोगुण तर आहेतच, पण तमोगुण खूप वाढले आहेत. प्रत्येक गोष्टीवर संतुलन बिघडवणं. हे तर याच्यासाठी काही असं जगलं पाहिजे, की जगलं पाहिजे. ही खूप मोठी पृथ्वी आहे, खूप सुंदर विश्व आहे. यासाठी जे आपल्याकडे आयुष्य शिल्लक आहे त्यामध्ये जगता आलं पाहिजे. बापूजी, मला हे विचारायचंय की 1 वर्षापूर्वी तुम्ही हिंदू जोडप्यांचं लग्न शमशानमध्ये लावलं, तर तुमचा नेमका काय उद्दिष्ट होता? बघा, भगवान शिव आणि पार्वती स्मशानमध्येच राहायचे आणि विश्वातले पहिले दाम्पत्य आहेत. स्मशानमध्ये स्वक्रीडा, त्याची क्रीडाच विहारस्थळ स्मशानशास्त्रामध्ये मानली गेली आहे. तर एक युगल माझ्याजवळ आला की बापू, मला स्मशानमध्ये लग्न करायचं आहे, तुमच्या तलगाडजळच्या स्मशानामध्ये करायचं आहे. तर मी म्हटलं स्वागत आहे, तुम्ही या. हा जीव जर शिवाचा मार्ग स्वीकार करत असेल तर खूप चांगलं आहे. ते आले. एक ब्राह्मण देवांनी पण निडरपणे त्यांना म्हटलं की आम्ही तुमच्या लग्नामध्ये मंत्र वाचू शकतो, तर मला काय आपत्ती आहे. मी साक्षीदार झालो आणि त्यांचा संसार खूप चांगला चालू आहे. ताई, माझी अशी इच्छा आहे की असे प्रयोग व्हावा, या लोकांचे संसार चांगले चालतील. आणि आता तुम्ही तरुणांना प्रेरणा देत आहेत की लग्न करायचं असेल तर मंदिराच्या ऐवजी स्मशानमध्ये जाऊन करा. स्मशान एक मोठं मंदिर आहे.
स्मशान स्वतःमध्येच एक एक शिवधाम आहे, एक मंदिर आहे. मी असं नाही म्हणत की सगळ्यांनी तिथे जाऊन लग्न करा, पण कुणी हे धाडस केलंय तर त्याचं स्वागत केलं पाहिजे. यामध्ये वाईट काय आहे? धाडसाने की तुमच्या प्रेरणेमुळे? नाही, माझी प्रेरणा, मी असं नाही म्हटलं की इथेच लग्न करा. मी आला तर वेलकम केलं. मी स्वतः गेलो, मंगलाष्टका सुद्धा बोललो. खूप सारे आरोप आहेत माझ्याजवळ. एका ब्रेकसाठी थांबायचं आहे. एका ब्रेकसाठी थांबूया आणि ब्रेक नंतर आपकी अदालतमध्ये मुरारी बापू यांच्यावर आरोप प्रत्यारोप असेच सुरू राहतील. माझ्या विचाराबद्दल सगळ्यांनाच माहिती आहे, पण मी इतकंच म्हणेन रजत भाऊ की राम मंदिर बनण्यामध्ये माझ्या आंतरिक ऊर्जेचा जेवढा हिस्सा असेल कदाचित तेवढा दुसऱ्या कोणाचाही नसेल. वेलकम बॅक. आपकी अदालतमध्ये आज आपण खटला चालवतोय, प्रश्न विचारतोय मुरारी बापू यांना. आपकी अदालतमध्ये पुढचा आरोप. आपकी अदालतमध्ये रामकथा वाचक मुरारी बापू यांच्यावर आरोप आहे की यांनी राम मंदिर बनवण्यासाठी काहीही केलं नाही. बापू, लोक म्हणतात की तुम्ही जे काही आहात रामामुळे आहात. तुमच्याहून मोठा रामभक्त नाहीये. रामाच्या गोष्टी दुसऱ्यांपर्यंत पोहोचवणारा दुसरा कोण नाहीये. ज्या रामाने तुम्हाला इतकं मोठं बनवलं, इतक्या लोकांचं प्रेम मिळवून दिलं, त्या रामाचं मंदिर बनवण्यासाठी काहीतरी करायचं. मंदिराच्या एका कोपऱ्यामध्ये गप्प बसून देखील काहीतरी केलं जाऊ शकतं आणि मंदिराच्या बाहेर ओरडल्याने काही होईल नाही होईल याबद्दल माहीत नाही. मी खूप आधीपासून सांगून ठेवलं आहे की राम मंदिर झालं पाहिजे, झालं पाहिजे, झालं पाहिजे. जनतेच्या अदालतमध्ये मी बोलतोय, श्री सत्य सांगत आहे की झालं पाहिजे. पण यावेळेच्या कथेमध्ये मी बोललो आहे की संवाद आणि स्वीकार याचा पाया रचून मी आलो आहे. या वेश्येच्या कथेमध्ये की एका वीट आहे माझा संवादाचा, दुसरा आहे स्वीकाराचा. एकावर मी राम लिहिला आहे, दुसऱ्यावर मी म लिहिला आहे. हे माझ्या पद्धतीने मी राम मंदिरची शिळारोपणाचा विधी तात्विक दृष्टीने केला आहे. तर राम मंदिर झालं पाहिजे आणि मी कुठला मिरवणूक काढून घोषणा करून मी हे करू, हे माझ्या स्वभावात नाहीये. पण माझं मन, बुद्धी, चित्त आणि आपण सजीव आहोत त्याचा अहंकार देखील आपल्यामध्ये आहे. हे पूर्ण अंतःकरण राम मंदिरासोबत आहे. राम मंदिर झालं पाहिजे. पण तुम्ही तर म्हणता ना की नेत्यांना तर जय श्रीराम बोलायला देखील भीती वाटते. नाही, ते घाबरतात, माहिती नाही. राम अभयदाता आहे. राम नाम आपल्याला अभय देत असतं. जे अभय देतो त्यामुळे जर कोणी घाबरलं तर त्याला राम बोलल्यामुळे कोणी आपल्याला सांप्रदायिक बोलणार तर भित्र्या लोकांकडून काही होत नाही. अभय मनुष्यच काहीतरी करू शकतो. पण आता जग थोडं बदललं आहे. आता तर राहुल गांधी देखील मंदिरात जातात, जानवं देखील परिधान करतात. अर्ध का असे ना, माझ्या बाजूने जाम तर आला. चांगलं आहे, मंदिरात जात असतील, जायला हवं. तुमचा स्वभाव तर अगदी एकटा राहण्याचा, एकटा चालण्याचा आहे. ना कोई गुरु ना कोई चेला, अकेले में मेला, मेले में अकेला. तर एका ब्रेकसाठी थांबत आहोत आणि ब्रेक नंतर आपकी अदालतमध्ये मुरारी बापू यांच्यावर आरोप आणि प्रत्यारोप असेच सुरू राहतील. एक इस्लाम धर्मवाल्याने म्हटलं की त्याने हनुमान. म्हटलं की जसं नाव असतं सुलेमान, त्याच प्रकारे नाव आहे तर हे मी हनुमान. तर स्वागत करतो असं म्हटलंय. तर हनुमानजींचा फोटो आपल्या घरात ठेवा आणि हनुमान चालिसाचा पाठ करा. वेलकम बॅक. आपकी अदालतमध्ये आज आपले पाहुणे आहेत सुप्रसिद्ध संत मुरारी बापू. आपकी अदालतमध्ये पुढचा आरोप. आपकी अदालतमध्ये रामकथा वाचक मुरारी बापू यांच्यावर आरोप आहे की हे दुहेरी भूमिका बजावतात. रामकथेमध्ये मुरारी बापू तुम्ही लोकांना सांगता की गंगा ही पवित्र ठेवली पाहिजे, अखंड ठेवली पाहिजे, स्वच्छ ठेवली पाहिजे. गंगेमध्ये घाण फेकणं तर अपराध आहे, पाप आहे, कारण हिला तर भगवान शिव यांनी आपल्या डोक्यावर स्थान दिलं होतं. पण जेव्हा कथा होते एखाद्या नदीच्या किनाऱ्यावर, तिथे तर लोक खूप कचरा फेकतात. बघा, मी जिथे पण अशा ठिकाणांवर कथा होत असते तर माझ्या श्रोत्यांना आणि स्थानिक नागरिकांना मी मनापासून विनंती करतो याला मी, कारण की गंगा माझ्या दृष्टीने आतून तर पवित्र आहेतच, त्याला कोणी अपवित्र नाही करू शकत, पण बाहेरचं वातावरण स्वच्छ नाहीये. तर मी त्यासाठी वारंवार मनापासून विनंती करत असतो की
की असं नाही झालं पाहिजे, त्याबद्दल मी सक्रिय राहत असतो त्या तुम्ही गोष्टी. नेहमी म्हणता की भेदभाव नाही झाला पाहिजे, भेदभावाबद्दल नाही बोललं गेलं पाहिजे. पण कधी तुम्ही हरिजनांच्या मंचावर बोलता, कधी तुम्ही दलितांच्या घरी जेवण जेवता, तर जातीमध्ये विभागणी तर झालीच. सर्वम खलविदम ब्रह्म हे उपनिषदी सूत्र आहे आणि तुलसीदासांनी त्याला हिंदीमध्ये भाषांतरित केलंय. सिय राम मैं सब जग जानी करऊं प्रणाम जोरी जुग पर. आणि ज्या रामाची भाकरी मी खातो, ज्याची गाणी गातो, तो राम स्वतः शबरीला म्हणतो की जेव्हा शबरी त्याला म्हणाले की मी अधम जातीची आहे, अधम जाती में जडमत भारी असा शब्द आहे, तर राम म्हणाले की जात पात कुळ बडाई. शबरी, मी जात पात कुळ धर्म मानत नाही, मी एका भक्ताच्या अंतरंगातली भक्ती पाहतो. तर या नात्याने मी सगळ्यांच्या जवळ जातो. एक मी कोणालाही एक जाती आणि रंगावरून भेदभाव नाही करू शकत, तर त्यामुळे मी सगळ्यांच्या या भावाने बघून त्यांच्या जवळ जातो. आजकाल तर सगळे हनुमानजींची जात सांगू लागले आहेत. आता काय करता येईल? आता योगी आदित्यनाथजी म्हणाले की ते वंचित, दलित, हनुमानजी. बघा, योगीजींच्या प्रती माझा खूप मोठा आदर आहे. आमचे ते पूजनीय आहेत. पण तुम्ही कोणत्या संदर्भामध्ये म्हटलं आणि ते लोकांनी कुठल्या प्रतिक्रिया दिल्या त्याबद्दल? ते हनुमान आमचा एक इस्लामवाल्याने म्हटलं की हनुमान. त्याने म्हटलं की जसं नाव असतं की सुलेमान, त्याच प्रकारे तर नाव मी आहे तर हे हनुमान. स्वागत करतो असं म्हटलं असेल तर हनुमानजींचा फोटो घरात ठेवा आणि हनुमान चालीसाचं पठण करा. खऱ्या स्वरूपात हनुमान रहमान होऊन जातील. तर माझी तर तीच इच्छा आहे. कुणी म्हटलं की हनुमानजी जैन आहेत, असं काही मी पेपरात वाचलेलं आहे. तर हे सगळ्या प्रकारचे हनुमानजींना स्वीकार करावा, कारण वायू तर स्वीकार करावा लागेल ना. पवनला तर जिवंत राहायचंय तर पवनचा स्वीकार करावा लागेल आणि हनुमानजी पवनपुत्र आहेत. पवन ना हिंदू असतो ना मुसलमान असतो, ना कोणी ब्राह्मण असतो ना कोणी क्षत्रिय असतो. पवन जातीमुक्त आहे. पाचही तत्व जातीमुक्त आहेत. जल, वायू, पृथ्वी, आकाश आणि अग्नी याला कोणताही वर्ग नाही, जाती नाही. काही कोणी म्हटलं तर ती तुमची जबाबदारी आहे, त्याला मी काही नाही पण करू शकत. राजकारणातील लोक खूप इंटरेस्टिंग चर्चा करतात. अतुल कुमार अंजन जे कम्युनिस्ट पार्टीचे नेते आहेत, त्यांनी म्हटलं की हनुमानजींबद्दल म्हटलं गेलं की लाल देह लालील असे, तर ते लाल रंगाचे आहे, तर ते कम्युनिस्ट झाले. आता बघा, राजनीतीमध्ये काय असतं साहेब, की साम दंड भेद, साम दाम दंड भेद होत असतं. हे पूर्ण जगातल्या राजकारणीचे 4 सूत्र आहेत. मी राजपीठाचा माणूस नाहीये, मी व्यासपीठाचा माणूस आहे. आमच्या इथे सामला महत्व नाहीये, सोमला महत्व आहे. सोम म्हणजे चंद्र, चंद्र म्हणजे राम. आमच्या दंडकला महत्व नाहीये, व्यासपीठाच्या दंडकला पावन करण्याचे महत्व आहे. जसं ऋषीमुनींनी दंडक वनाला पावन केलं, व्यासपीठामध्ये दामचे महत्व नाहीये, तिथे तर दामन पसरवलं जातं. सगळ्यांना स्वीकार केलं जात असतं. व्यासपीठाच्या बाजूने भेदभाव होत नाही, तिथे वेद होत असतात. तर राजपीठ आणि व्यासपीठ दोघांचे विचार वेगळे आहेत. तर राजकारणामध्ये तर काही ना काही म्हटलं जाऊ शकतं. तर तुमच्या मते हनुमानजी कोण होते? हनुमान तर हनुमान होते, पवनपुत्र होते. तर हनुमानजींची कोणती जात किंवा नाही, असं जर तुम्हाला त्याला कुठल्या वर्गामध्ये टाकायचंच असेल तर कित्येक वेळा त्यांनी ब्राह्मणांचा वेश घेतला आहे. रामाला ते प्रथम भेटले, विप्र रूप धरी कपित होम गयो, ब्राह्मण का वेश धारण केला. तुळशीदासजी त्याबद्दल म्हणतात की जेव्हा ते लढतात तर रामरो दूत राजपूत आहेत, ते राजपूत आहेत, ते क्षत्रिय आहेत, लढण्यात ते युद्धकुशलता आहेत. त्यामध्ये रजपूत रुरो हा एक मोठा राजपुत्र वाटतो. तिथेच रामाला जन्मोजन्मीच्या कर्जामध्ये ठेवलंय असा व्यापारी कोण असू शकतो? पक्का वेश्य वाटतो आणि सेवकाच्या रूपात त्यांनी दासत्व कबूल केलं. तर हे कशातच नाहीयेत, ते सगळ्यांच्या पलीकडे आहेत आणि सगळ्यांमध्ये पण आहेत. तुम्ही कुठेतरी म्हटलं की हनुमानजी शास्त्रज्ञ होते. नक्कीच, शुद्ध विज्ञान. हनुमानजी शास्त्रज्ञ होते, नो डाऊट. कारण सीताजीचं शोधकार्य हनुमानकडे दिलं गेलं. हनुमानपेक्षा जास्त सुद्धा बुद्धिमान आणि बलवान लोक होते रामाजवळ, पण हनुमानजींनाच का? कारण ऊर्जा कुठे लपली आहे हे शास्त्रज्ञाशिवाय कोणी सांगू शकत नाही. हनुमान शास्त्रज्ञ आहेत आणि वाल्मिकी सुद्धा शास्त्रज्ञ आहेत. म्हणूनच गर्भवती सीतेला कुठे ठेवायचं ते वाल्मिकी यांचा निर्णय होता, की ही जी ऊर्जा गर्भवती आहे तिला शास्त्रज्ञच सांभाळू शकतात.
तर हनुमानजी शास्त्रज्ञ आहेत. खूप बरं झालं तुम्ही हनुमानजी बद्दल सांगितलं. आता ही कॉन्ट्रोवर्सी मला वाटतं संपली गेली पाहिजे. आता तुमच्या मते हनुमानजी सगळ्यांचे आहेत. नक्कीच नक्कीच नक्कीच. तर आणखी एक ब्रेक आणि ब्रेक नंतर आपकी अदालतमध्ये मुरारी बापू यांच्यावर आरोप आणि प्रत्यारोप असेच सुरू राहतील. राजकारणामध्ये असलेले लोक साम दाम दंडभेद करत राहणारच, त्यांना ते करायलाच पाहिजे. पण आपल्या प्रधानमंत्रीच्या राष्ट्रभक्तीवर कोणी आक्षेप नाही घेऊ शकत. वेलकम बॅक. आपकी अदालतमध्ये आज आपण खटला चालवत आहोत संत शिरोमणी मुरारी बापूंवर. मुरारी बापूंवर पुढचा आरोप. आपकी अदालतमध्ये रामकथा वाचक मोरारी बापू यांच्यावर आरोप आहे की हे पुराण मतवादी आहे. आता मुरारी बापू, हा आरोप आपले जे तरुण आहेत त्यांचा आहे. तुम्ही तरुणांना म्हणता की व्हॉट्सॲपचा वापर करू नका, फेसबुकचा जास्त वापर करू नका. हा कचरा आहे. पूर्णच्या पूर्ण कचरा नाहीये, पण अधिकांश कचरा आहे. दुसरं, मी व्हॉट्सअपवर बोलू नका, हे नका करू. आजचं तंत्रज्ञ आहे, त्याचा सदुपयोग करण्यासाठी मी नाही म्हणावं असं आणि ते माझ्या बोलण्याने असं होणारही नाहीये. मला असं म्हणायचं आहे की 24 तास त्यामध्ये राहू नका. 1 तास, अर्धा तास त्यासाठी रिझर्व करा, की रात्री जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा ते बघा. पण निरंतर तुम्ही त्यामध्ये अडकून राहता तर तुमचं डोकं मग कसं काम करेल? ते काय समजतात करेल? की तोच सत्संग आहे. तो सत्संग आहे. हे लोक समजतात प्रत्येक वेळी. हा सत्संग आहे. कोणीतरी मला सांगा. नाही बापूजी, नाही. हे नाही म्हणतायत. पण जास्त करून लोक तर त्याच्यावरच आपलं लाईफ अवलंबून हो, हो. ठेवतात ना. हा सत्संग पण होऊ शकतो. जर कोणतं चांगलं गाणं ऐकलं, हा सत्संग देखील होऊ शकतो. जर कृष्णमूर्ती यांची वाणी ऐकली, हा सत्संग देखील होऊ शकतो. जर ओशोची काहीतरी सूत्र ऐकली, हा सत्संग देखील होऊ शकतो. जर मुरारी बापू यांची चौपाई ऐकली, हा सत्संग पण होऊ शकतो. जर चांगले संवाद, चांगले डायलॉग ऐकले, हा सत्संग देखील होऊ शकतो. जर सिनेमामध्ये आलेला कोणता तरी सुंदर डायलॉग ऐकाल, हा सत्संग देखील होऊ शकतो. जर भारतीय संस्कृतीच्या मर्यादेचं उल्लंघन न करणारं असं नृत्य पाहिलं, काय फरक पडणार आहे? तर प्रॉब्लेम काय आहे असंगतीचा? प्रॉब्लेम हा आहे की 24 तास, मी असं नाही म्हणू शकत की मी 24 तास माझी कथा ऐका. बंद होईल कथा आणि ऐकायला कोणी येणार नाही. त्यासाठी एक विशिष्ट वेळ ठेवा. सत्संगासाठी म्हटलं आहे की 1 घडी, अर्धी घडी, आधी में पूर्ण घडी. जसं प्रत्येक कामासाठी पण एक वेळ असते ना, तसंच एक नियोजन करा. 24 तास. आणि लहान लहान मुलं बघा ना, आईबापांना सांभाळायला जात नाही तर त्याच्या हातात देतात, तर म्हणतात की याच्या डोक्यामध्ये कचरा गेलाय. मग नंतर आईबाप ओरडतात की माझा मुलगा ऐकत नाहीये. तूच तर पेरलंयस ना ते. अच्छा, खूप लोक येऊन तक्रार करतात तुमच्याकडे या गोष्टीची. हो, बोलतात ना, बोलतात. पण तुम्हीच तर लोकांना शिकवता की आधी प्रेम करा, विवाह करा, त्यानंतर कथा ऐकायला या. नक्कीच, नक्कीच. प्रेम केल्याशिवाय भक्ती असूच शकत नाही. प्रेम केल्याशिवाय साधना. आणि मी काही सांगणारा नाहीये. भगवान जगद्गुरू रामानुचार्यांनी जवळ गेल्यावर एक तरुण गेला की मला साधनेमध्ये पुढे जायचंय. तर आचार्य चरणनी त्याला विचारलं की तू कुणावर प्रेम केलंयस? प्रेम केलंयस? तर म्हणाला नाही. तर माझ्याजवळ येऊ नकोस, माझ्याजवळ जागा नाहीये. तर प्रेम तर एक खूप मोठं बंधन आहे. तरी पण आजकाल लग्न कंपल्सरी नाहीये. कोर्टाने पण लिव्ह इन रिलेशनशिपला परवानगी दिली आहे. कारण जर रामाचं चरित्र आत्मसात केलं तर मग लोक म्हणतात की रामाने तर संशयाच्या आधारावर पत्नीला बाहेर काढलं होतं. हा आजच्या लोकांचा आरोप आहे. त्यावेळेस रामाला जे करणं योग्य होतं ते रामाने केलं. आणि आतापर्यंत मी नाही वाचलंय, कधी वाचेन तर त्या काळातल्या ग्रंथामध्ये तर मी स्वीकार करेनच. पण सीतेने काही तक्रार केली असेल असं तर मी अजून वाचलं नाहीये. दोघांचीही संमती होती या गोष्टीसाठी. राजधर्माचा स्वीकार केला होता रामाने. प्रजातंत्राचा स्वीकार केला होता की राजा असा असला पाहिजे की कोणता एका व्यक्तीच्या मनामध्ये देखील असं
आणि राम समजतात की सीता माझ्यापेक्षा वेगळी नाहीये, आम्ही एकच आहोत, तर तिथे कुठली तक्रार नाहीये. मग आज हे सगळे होत आहे, पण प्रत्येक घटनेला या युग आणि देश काळाच्या संदर्भामध्ये बघावं लागतं. पण त्या काळामध्ये देखील तुम्ही तुमच्या कथांमध्ये सांगता पुष्पक विमान होते, त्यावेळेस देखील मिसाईल्स होते, तंत्रज्ञान किती पुढे गेलेलं होतं. तर आजच्या जगाची त्याच्यासोबत तुलना तर केलीच जाऊ शकते. हो, नक्कीच. हे ज्यामुळे मूळ ज्याचे जे स्रोत आहेत ते भारतातच आहेत. पण आपली सवय आहे अशी आहे, की इथली जी परम वस्तू आहे, ती तिथे जाऊन परत येते तेव्हा त्याला आपण आदर देतो. इथे आपण त्याला विकसित नाही करू शकत ना. बाकी पुष्पक तर होतंच. दिव्यदृष्टी सुद्धा होती. संजय कुठे बसले आहेत, ते महायुद्धाच्या युद्धाचा उल्लेख, हे सगळं टेलिकास्ट करण्याचा तो जमाना राहिला असेल, तर हे सगळं मान्य करावंच लागेल. पण आजच्या काळामध्ये जेव्हा तुम्ही लोकांना सांगता, की इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचा वापर करू नका, तर मग हा विरोधाभास आहे ना? ते तंत्रज्ञान आणि आजचं नाही, नाही, नाही. मी तंत्रज्ञान. विरोध नाही. विरोध करू नका असं नाही म्हणत आहे. मी विरोध नाही करत आहे. बुद्धीच्या सोबत त्याचा सदुपयोग केला पाहिजे. विरोध कसा काय करणार? मी जर आजच्या टेक्नॉलॉजीचा विरोध केला तर मान समजून चला की 25,000 ते 50,000 लोक मला ऐकत आहेत. तर मी मायक्रोफोनचा, लाउडस्पीकरचा उपयोग नाही केला तर त्यांच्यापर्यंत कसं ते पोहोचेल? कथा लाईव्ह टेलिकास्ट होत आहेत, तर कसं त्यांच्यापर्यंत पोहोचेल? बुद्धीने सदुपयोग व्हावा. इतकंच मला म्हणायचंय बस. कारण आता तर नासाचे शास्त्रज्ञ देखील म्हणतात, की अंतराळात त्यांनी ओमचा आवाज रेकॉर्ड केला आहे. हो, मी देखील ऐकलंय. कोणीतरी मला ऐकवलं. हा खूप मोठा आनंद झाला, की जो एक मोठा खूप बिग बँग जो झाला, तर तो नाद जो होता, त्यामध्ये मी ऐकलं, की ओम तर खूप मोठी गोष्ट आहे ही. खूप योग्य गोष्ट आहे. तर आजच्या जमान्यामध्ये रामाच्या चरित्राची काय रेलेव्हन्स आहे तरुण पिढीसाठी? सत्य, प्रेम आणि करुणा. रामाचं सत्य, रामाचं प्रत्येक व्यक्तीसाठी प्रेम आणि रामाची करुणा. हे 3 सूत्र कधीही काय आउट ऑफ डेट होऊ शकतात का? हे तर जगण्याचं सूत्र आहे. म्हणूनच राम ना भूतकाळात होते ना भविष्यात असतील. राम सदा वर्तमानात आहेत. म्हणूनच रामचरित्र मला वाटतं, की प्रत्येक काळामध्ये प्रासंगिक आहे. आता आजच्या जमान्यामध्ये कोण मानेल, की बाबा म्हणतील, की राजपाट सोडून जंगलात निघून जा 14 वर्षांसाठी आणि मनुष्य निघून पण जा. राजपाट आहे कोणाजवळ की ते सोडून देईल? कोणाजवळ आहे? पण रामचरित्र ऐकणारा, रामचरित्राचा आत्मसात करणारा, त्यागावर तर पाऊल नक्की उचलेल. रामप्रमाणे कदाचित नाही करू शकणार. पण ते किती प्रेमळ स्पर्धा होती, की रामाने आपले अधिकार सोडून दिले आणि भरतला ते मिळाले, तर त्याने देखील ते सोडून दिले. हे जे अद्भुत उदाहरण आहे विश्वामध्ये, हे असं मिळणं कठीण आहे. अच्छा, हे पण सांगा, की तुमच्या मते काय मोदीजींनी चांगलं काम केलंय? खूप काम केलं आहे. खूप काम झालेले आहेत. खूप चाललेत. होत आहेत. पण लोकांच्या मागण्या इतक्या आहेत, की सगळ्यांच्या मागण्या पूर्ण करणं कठीण आहे. होऊ शकतं हे. पण राजकारण शेवटी मी तर कित्येक वेळा बोलून झालंय. पुन्हा एकदा सांगतो आहे, की राजकारणामध्ये असे लोक साम, दाम, दंडभेद करतच असतात. त्यांना ठाऊक आहे. पण आपल्या प्रधानमंत्रीच्या राष्ट्रभक्तीवर कोणी आक्षेप नाही घेऊ शकत. तुम्ही तर गावोगावी फिरत असता, गल्ली बोळात फिरत असता, त्यांना भेटत असता. तर तुम्हाला तर लोकं सांगत असतीलच ना, की कोणाला मत देणार आहेत, हवा कोणाची यावेळेस? बघा साहेब, लोकमत हे लोकशाहीमधलं सर्वोत्तम मत मानलं गेलंय. पण आपलं सगळ्यांना माहीत आहे, की लोकमत खरेदी केलं जाऊ शकतं. शेवटच्या तासामध्ये खरेदी केलं जाऊ शकतं. आजच्या रामचरितमानसमध्ये जो राजधर्म आहे, त्यामध्ये लोकमतापेक्षा वरती एक मत आहे, त्याला म्हणतात साधुमत. साधुमत खरेदी केलं जाऊ शकत नाही. पण मी गावोगावी फिरतो, ग्रामीण ठिकाणी राहतो, तर लोक विचार करत असतात, की काही पर्याय आहे. पण या लोकांना जास्त तर मी बघतो, की लोक असं विचार करतात, की काही आहे, की कोणी भेटेल तर ठीक आहे. बाकी तर सगळ्यांना त्यांचा दृष्टिकोन आहेच. आता कोणी भेटलं नाहीये? हो, आहे ना, काम करत आहे.
आता तुम्ही लोकांना हे देखील सांगता तोरा मन दर्पण कहलाय. फिल्मी गाण्यांनी तुम्ही तुमचं म्हणणं सांगता. तोरा मन दर्पण कहलाए, भले बुरे सारे कर्मों को देखे और दिखाए, तोरा मन दर्पण. आणि या सिनेमावाल्यानेच मनाला दर्पण नाही म्हटलंय, माझ्या तुलसीने आधी म्हटलेलं आहे. श्री गुरु चरण सरोज रज निज मन मुकुर सुधार. तेरा मन दर्पण, यासाठीच तर मी गातो. बापू, खूप असे प्रश्न आम्ही तुम्हाला विचारले रामाबद्दल, हनुमानांबद्दल. आता आपण ब्रेकसाठी थांबूया आणि ब्रेक नंतर आपकी अदालतमध्ये ऐकूया आजचे जज विनोद अग्निहोत्री यांचा निर्णय आजच्या खटल्याबाबत. वेलकम बॅक. आज आपण खटला चालवला मुरारी बापू यांच्यावर. त्यांना प्रश्न विचारले समाजाबद्दल, त्यांच्या विचारांबद्दल, राम मंदिरांबद्दल आणि कॉन्ट्रोवर्सीबद्दल. मुरारी बापूंनी प्रत्येक प्रश्नांचं बेधडकपणे उत्तर दिलं. आता वेळ झाली आपकी अदालतमध्ये आजचे जज विनोद अग्निहोत्री यांच्या निर्णयाची. संत शिरोमणी मोरारी बापूजींवरचे सगळे आरोप आणि त्यांची उत्तरं ऐकल्यानंतर ही अदालत या निर्णयापर्यंत पोहोचली आहे की मोरारी बापूजींनी सगळ्या आरोपांची समाधानकारक उत्तरं दिली आहेत. म्हणून ही अदालत त्यांना सगळ्या आरोपातून मुक्त करते. परंतु आजपर्यंत या अदालतमध्ये कोणालाही शिक्षा झालेली नाहीये. पण आज पहिल्यांदा ही अदालत त्यांना जन्मठेपेची शिक्षा देतेय की त्यांनी आपल्या प्रशंसकांना, श्रोत्यांना, भक्तांना आणि सामान्य जनतेच्या मनमंदिरात जन्मठेपेसाठी कैद राहण्याची आणि राहून आपल्या कथा अमृताने प्रेमाच्या रसधारेसोबत मानवता आणि अध्यात्माची अमरज्योत ते प्रज्वलित करत राहतील. मी आदरणीय आपल्या जज साहेबांच्या निर्णयाचा आदर करतो, त्यांना खूप धन्यवाद देतो. तुम्ही सगळ्यांनी, बंधू भगिनींनी, तुम्ही देखील प्रश्न मांडले आणि माझं देखील ऐकून घेतलं आणि रजत भाऊंनी देखील मला प्रश्न विचारले. दत्तगुरूंना स्मरून मी उत्तरं दिली. तुम्हा सगळ्यांचे खूप खूप आभार. सगळ्यांना माझा नमस्कार. जय सियाराम. आम्हाला विश्वास आहे मुरारी बापू अशाच प्रकारे रामकथेच्या माध्यमातून लोकांचं मन जिंकत राहतील, समाजामध्ये प्रेम आणि सद्भावना पसरवत राहतील, रामाचे संदेश पोहोचवत राहतील. आजचा शो इथेच संपवत आहोत. पुढच्या आठवड्यात आपली पुन्हा भेट होईल एका नवीन व्यक्तिमत्वासोबत. तोपर्यंत नमस्कार.